ऑल काल टाकलेल्या व्हिडिओमध्ये खूप जणांचा मेसेज आलेला आहे की शॉर्टकट आहे, तर मी आज पूर्ण व्हिडिओ बनवत आहे आणि शक्यतर आपले सर्व जे शिक्षक आहेत मोस्टली ते मोबाईलवरनं भरणार आहेत. तर मी आज स्टेप बाय स्टेप जाते. गूगल क्रोम ओपन केल्यानंतर सर्वात पहिले आपले सरकार ॲप सर्च करा. आपले सरकार ॲपमध्ये सर्वात पहिली लिंक सिलेक्ट करा. आता ह्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला मी मोबाईल व्हर्जन दाखवते. तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर करायचं आहे. न्यू यूजर रजिस्टर केल्यानंतर असा एक फॉर्मॅट ओपन होईल. तुम्हाला ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यात जसं तुमचं धुळे डिस्ट्रिक्ट मग इथे तुमचा OTP मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याला सेंड OTP करायचं आहे. OTP आल्यानंतर 1 टाईम पासवर्डमध्ये त्याला एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला चेक युजर नेम. आता माझ्या स्कूलचं नाव आहे मिलिटरी स्कूल, तर मी मिलिटरी स्कूल ॲक्च्युली माझं युजर नेम ओपन झालं त्यामुळे दाखवणार. चेकआउट केल्यानंतर तो तुम्हाला मेसेज दाखवतो यू कॅन यूज धिस युजर नेम. ओके करायचं. ते ओके केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना एक कॅपिटल लेटर, त्याच्यानंतर स्मॉल लेटर आणि नंबर असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर इथे फुल नेम म्हटलं आहे, तर शक्यतो इथे तुम्ही स्कूलचं नाव टाका. सपोज तुमची डेट ऑफ बर्थ टाकून द्या अँड ॲक्सेप्ट म्हणून रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला तो सांगेल की लॉग इन करा. तर आपल्याला पुन्हा लॉग इन करायची आहे. आता मी माझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची तुम्हाला लॉग इन दाखवते. माझी लॉग इन आहे मिलिटरी स्कूल शिरपूर आणि हे जे कॅप्शन्स आलेले आहे ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे. तुम्हाला इथे त्या डिस्ट्रिक्टमधनं तुम्ही रजिस्टर केलं आहे त्या डिस्ट्रिक्टला सिलेक्ट करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मोबाईलवर हा ॲप ह्या पद्धतीने दिसतो. तुम्हाला मग सर्चमध्ये हा बॉक्स जो दिसतो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे टाकायचं आहे गॅरंटिंग ऑफ स्पोर्ट्स मार्क्स. ओके, याला सिलेक्ट केल्यानंतर इथे परफॉर्मा तो दाखवतो आहे. इथे सर्व चेक करून तुम्हाला ॲग्री या बटनवर दाबायचं आहे. आता मी एक तुम्हाला सॅम्पल फॉर्म भरून दाखवते. मी इथे माझं नाव टाकलं आहे ज्योत्स्ना ईश्वर जाधव. ॲड्रेस शॉर्टकटमध्ये टाकते मी शिरपूर. पिनकोड टाकते. डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे, नाशिक डिव्हिजन आहे आपलं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे धुळे डिस्ट्रिक्ट. मेल ID टाकायचा आहे आपला. शक्यतो स्कूलचा मेल ID यूज करा. त्याच्यानंतर तुमचा जो पण विद्यार्थी असेल त्याचं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. एकदा तुम्हाला तो असं एज शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द 16 इयर्स. पण आता आपल्याला विद्यार्थ्यांचा भरायचं म्हणून तुम्हाला परत एकदा ट्राय करावं लागणार आहे. तुम्हाला 2दा ही गोष्ट ट्राय करावं लागणार आहे. परत जायचं त्याच्यावर आणि जी पण विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आहे ती नंतरून तो घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. स्कूलचं नेम टाकायचं आहे. क्लास सिलेक्ट करायचा आहे. क्लास सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला स्कूल ॲड्रेस टाकायचा आहे. मी सर्व शॉर्टकटमध्ये करते आहे. त्याच्यानंतर पिनकोड नंबर टाकायचा आहे. ज्या पण विद्यार्थ्याचा तुम्ही फॉर्म भरत आहे त्याचा जो पण सीट नंबर असेल तो टाकायचा. स्कूल कोड एंटर करायचा सो अँड सो जो पण आहे. टेलिफोन नंबर टाकायचा आहे इथे. त्याच्यानंतर परत जो मेल ID आपण वर यूज केला, जर तुम्ही एखाद गोष्ट जर चुकीची भरली तर तो एंटर द व्हॅलिड टेलिफोन नंबर असे रेड कलरचे जे साईन देईल ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मेल ID टाकायचा आहे पुन्हा जो आपण वापरतोय स्कूलचा तोच. त्याच्यानंतर कॅटेगरी टाकायची आहे की गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा आहे, असोसिएशनचा आहे या युनिव्हर्सिटी गेम आहे. तर असोसिएशन असेल तर असोसिएशन क्लिक करायचं आहे. सब्जेक्ट कॅटेगरी सिंगल गेम या पॅरा ऑलिम्पिक्स, तर आपण सिंगल गेम्स करूया.
इथे कोणत्या गेममध्ये आहे, ज्या पर्टिक्युलर गेममध्ये असणार ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तो पर्टिक्युलर गेम त्याच्यात नसणार तर तुम्ही ऑदरमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेवल सिलेक्ट करायची, ती कोणत्या लेवलची कॉम्पिटिशन होती ती. ऑर्गनाइज बाय, जसं महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन. सर्टिफिकेटवर व्हेन्यू कोणता आहे तो टाकायचा आहे, जे पण असेल ते मी टाकते आहे सध्या. देन पिरियड सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. इथे 2024 केल्यानंतर तुमच्या ज्या मंथमध्ये झाल्या असणार, आपल्या सर्टिफिकेट्सवर दिलेलं असतं की कोणत्या मंथमध्ये झालेले आहे, ती पर्टिक्युलर डेट आपण सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तो विचारेल डिलिव्हर मोड ऑफ सर्टिफिकेट बाय पोस्ट या सेल्फ. इथे बाय सेल्फ केलं आहे मी, पण याच्यात असा एक आहे की याच्यात तुम्हाला त्याचा क्लास वगैरे पण सिलेक्ट झाला. आता जिथे जिथे तुम्हाला रेड मार्क दाखवतो आहे त्याच्यामुळे मला हे सबमिट बटन येणार नाही, त्यामुळे तुम्हाला हे रेड मार्क कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता हा रेड मार्क कंप्लीट झाल्यानंतरच सबमिट बटन येईल. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो पुढचा फॉर्म दाखवतो. मी तुम्हाला त्याचं पण दाखवते की पुढच्या फॉर्ममध्ये काय दाखवतो तो आपल्याला. तो पुढच्या फॉर्ममध्ये आपल्याला दाखवतो पुढच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तो असं पोर्टल दाखवेल. त्याच्यात मी तुमच्यासाठी अपलोड द फोटो, त्याच्यात फोटो साईज वगैरे किती लागणार आहे ते सगळं तुम्ही जे 10वीचे क्लास टीचर असणार, ज्यांनी बोर्डचा फॉर्म भरला असेल त्यांच्याकडे ह्या सर्व डिटेल्स असेल. त्याच्यानंतर अपलोड द साईन, त्याची पण त्यांनी साईज वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर हे 4ही फॉर्मॅट आपल्याला लावायचे. हॉल तिकीट, परफॉर्मा नंबर 1, स्पोर्ट्स सर्टिफिकेट अँड परफॉर्मा नंबर 2. आणि त्याच्यानंतर अपलोड द डॉक्युमेंट्स इथपर्यंतच मी केलं आहे. एक डमी एंट्री भरली होती. डमी एंट्री भरल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेंट नंबर येतो, तो नंबर तुम्हाला रजिस्टर ठेवायचा आहे त्या मुलाच्या नावासमोर. जेव्हा तुमचा सर्व फॉर्म भरून होतो तो आपल्याला ना स्टेटस दाखवतो. सपोज मी आता बॅक जाते, मला नाही भरायचा हा फॉर्म. मी एक डमी फॉर्म भरला होता, तर मला आता तो दाखवतो आहे की ॲप्लिकेशन ID दाखवतो आहे, सर्विस नेम दाखवतो आहे आणि पेमेंट डेट, करंट स्टेटस अँड पेमेंट रिसिप्ट, डिपार्टमेंट अँड डॅशबोर्ड. तुम्हाला जेव्हा अपलोड द सर्टिफिकेट्स करून आपण 7th स्टेप आय थिंक सो आपल्याला ऑनलाईन पैसे भरायचे आहे सर्व मुलांचे. तर सर्व मुलांचे ऑनलाईन पैसे भरून त्यांची जी पण शीट असेल ती डाउनलोड करून परत अपलोड करायची आहे. आणि आपण 1-2 दिवस थांबूया आपल्या DOSO ऑफिसकडनं काय आपल्याला माहिती येते. त्याच्यानंतर अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.